उमरखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी डीजे विरहित शोभायात्रेनं उमरखेडकरांचं वेधलं लक्ष। 12व्या शतकातील आद्य क्रांतिकारक वीरशैव लिंगायत धर्म संरक्षक समतावादी चळवळीचे जनक 12व्या शतकातील अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना समान अधिकार बहाल करणारे समाजसुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 919वी जयंती आज दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 वाजता उमरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। कर्कश आवाजाच्या व डीजेच्या भव्य प्रदूषणाच्या या काळात महात्मा बसवेश्वरांची निघालेली डीजे विरहित शोभायात्रा उमरखेडकरांचे लक्ष वेधून घेत होती। शोभायात्रेत लहान मुला-मुलींचे झेंडा पथक, वीरशैव लिंगायत महिला व पुरुष भजनी मंडळ, बँड पथक, महात्मा बसवेश्वरांचा जयघोष करणारा युवा वर्ग, पावली घेणाऱ्या महिला, त्यामुळे चैतन्याचं वातावरण होतं। यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अनेकांनी अभिवादन केलंय। शोभायात्रा महात्मा बसवेश्वर संस्थान, बसवलिंग स्वामी मठ, नाग चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, खडकपुरा, शहीद चौक, सराफा लाईन, आठवडी बाजार मार्गे काढून शेवटी महात्मा बसवेश्वर संस्थान शिवमंदिरात प्रसादाचं वाटप करून विसर्जित करण्यात आली। या प्रसंगी बोलताना माजी नगर परिषद शिक्षण सभापती प्रकाश अप्पा दुधेवार यांनी महात्मा बसवेश्वरांचे विचार अंगीकारणं काळाची गरज असल्याचं सांगितलं। अनुभव मंटप या जगातील पहिल्या लोकशाही संसदेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकातच स्त्रियांना समान अधिकार दिले होते। अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, शिक्षण असं महान कार्य करून महात्मा बसवेश्वरांनी धर्माच्या ग्लानीला आळा घालून धर्म प्रसाराचं व धर्मजागृतीचं कार्य सुद्धा केलंय। आज त्यांच्या विचारांनी वागणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर संस्थानचे अध्यक्ष व संचालक मंडळ, सर्व महिला पुरुष भजनी मंडळ व युवा वर्ग यांनी विशेष सहकार्य केलंय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।